आपण आता राजापूर हायस्कूलच्या इयत्ता 5वीच्या वर्गात आहोत. इथे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे. आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री कांबळे एका मुलाने लिहिलेले लिहायचे आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला माननीय पवार सर शिक्षक आपल्याने तर मित्रांनो, आता आपण इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आहोत. आपण पाहत आहात इकडे शिक्षक आहेत आणि आता इयत्ता 8वीच्या मुलांची इथे आता स्वागत केलं जाणार आहे. तर आपण हे पाहते आपले मांडवकर सर आहेत, तेली मॅडम आहेत, तसंच मॅडम तुमचं नाव कसं? चव्हाण मॅडम आहेत आणि यादव मॅडमसुद्धा आहेत. तिथे आता इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं इथे स्वागत केलं जाईल. आपण पाहत आहात इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं इथे मुख्याध्यापक ते भालचंद्र सर आणि उपमुख्याध्यापक यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातं. तसंच शिक्षिका, आपण वर्ग शिक्षिका देखील पाहत आहात की ते त्यांना औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत करत आहेत.
इकडे पाहताय पालकांची देखील उपस्थिती आहे. ज्या नवीन विद्यार्थ्यांनी या हायस्कूल शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचे पालक देखील इथे आता आलेले आहेत. त्यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता विद्यार्थ्यांचं स्वागत पाहिलात. आता आपण राजापूर हायस्कूलचे जे वर्ग आहेत वर्गामध्ये जाऊन आपण पाहणार आहोत. जे आपले माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी हा आता व्हिडिओ करत आहे. तर आपण सुरुवात करूया इयत्ता 5वी पासून. आणि जे आता ह्या इमारतीमध्ये वर्ग आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे कोणते कोणते वर्ग आहेत. तर आता आपण अगोदर पाहिलं इयत्ता 5वीचा वर्ग. इथे आता विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. हा आहे इयत्ता 5वीचा वर्ग. पाहताय आता इथे अध्ययन चालू आहे. इयत्ता 5वीच्या बाजूला इथे इयत्ता 9वी क चा वर्ग आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या वर्गामध्ये जाऊया. तर आपण पाहतात इयत्ता 9वी ड चा वर्ग आहे. तिथे अध्ययन चालू आहे. आता आपण दुसऱ्या इमारतीमध्ये जाणार आहोत. इकडे वरती स्टाफ रूम आहे मुख्य इमारतीमध्ये. जी वरती जी रूम दिसतात तिकडे हे स्टाफ रूम आहे, कार्यालय आहेत. आता आपण मुख्य इमारत पाहिलात. तर आता आपण आलो आहोत ते आता अल्पबचत इमारत त्या बाजूला आपण आलेलो आहोत. हे आता सर्व विद्यार्थी तिकडे स्वागताला तिकडे गेलेले आहेत. तिकडे स्वागत समारंभ चालू आहे विद्यार्थ्यांचा. आता आपण जात आहोत ते अल्पबचतच्या वरची इमारत जी गोडे जातीय भवन आहे त्या इमारतीमध्ये आपण जात आहोत. तेथील आपण वर्ग पाहणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे सर्व शिक्षक तिकडे स्वागत समारंभासाठी तिकडे बिझी आहेत. त्यामुळे हे सुद्धा इयत्ता 8वीचा वर्ग आहेत. ते तिकडे स्वागत समारंभामध्ये सर्व विद्यार्थी गेलेले आहेत. इयत्ता 9वी ई चा वर्ग आहे हा. तिथे पाहते अध्ययन चालू आहे. तर हा आहे इयत्ता 10वी ब चा वर्ग. हे पाहताय विद्यार्थी वर्गामध्ये येऊन बसलेत. अजून शिक्षक तिकडे स्वागत समारंभासाठी तिकडे बिझी आहेत. त्यामुळे आता थोड्याच वेळात तिथे शिक्षक येतील वर्गामध्ये सुद्धा. तर विद्यार्थ्यांना कसं वाटतंय आजचा पहिला दिवस? हा तर 10वी ब च्या बाजूला इथे 9वी अ चा वर्ग आहे. विद्यार्थ्यांची थोडीशी संख्या कमी आहे का पहिला दिवस आहे. आणि खाली जव्हार चौकामध्ये पाणी आलेलं आहे कारण पाऊस खूप पडतोय. आपल्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे खाली जी अर्जुना नदी आणि कोदोली नदी आहे यांचं पाणी आता जव्हार चौकामध्ये आलेलं आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्यांना येता येत नाही कारण त्यांचा मार्ग अडवला जातो पाण्यामुळे. तरी पाहतात हे 9वी अ चे विद्यार्थी आहेत. शिक्षक यायचेत कारण शिक्षक तिकडे आता स्वागत समारंभामध्ये आहेत. त्यामुळे शिक्षक थोड्या वेळातच इथे आता येतील आणि अध्ययनाला सुरुवात करतील. आजचा पहिला दिवस आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता आपण अजून गोडे जाते या इमारतीमध्ये आहोत. तर आपण पाहूया इकडे वरती सुद्धा इकडे वर्ग असावेत असं वाटतंय. जाऊया आपण पाहूया. आणि इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपण आता आलेलो आहोत. हा आहे 10वीचा वर्ग आणि ते अध्ययन चालू आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचनाचा
समजावून देत आहेत. कुठला तर 10वी काय? हा 10वी ब तिथे पण दिलेला आहे. अच्छा. तर हा 10वी ब चा वर्ग आहे. आपण मगाशी जो पाहिला 10वी ब, तर तोच वर्ग इकडे हा शिफ्ट केलेला आहे आजच्या दिवसासाठी. तर धन्यवाद सर. तर आता घोडे जाते इमारत, तसंच अल्पबचत इमारत झाल्यानंतर हे आपण आता जात आहोत ते काळे सभागृह या इमारतीमध्ये जात आहोत. तर या इकडे इमारतीच्या खालच्या बाजूकडे प्रयोगशाळा वगैरे आहेत सर, आणि वरती वर्ग आहेत भरलेले. आपण त्या वर्गामध्ये जाऊया. हे आपण पाहतात हे आहे काळे सभागृह. तर इकडे पूर्वी ग्रंथालय असायचं, आता तिथे वर्ग भरत आहेत. आपण जाऊन पाहूया. येतो आहे. हे आहे आपलं राजापूर हायस्कूल, आणि राजापूरच्या खूप जुन्या आठवणी आहेत. तसे आपले माजी विद्यार्थी आता जर व्हिडिओ बघत असतील त्यांना सुद्धा जुन्या आठवणींना उजाळण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. नाही, इकडे ग्रंथालयच आहे. येऊ का? तर काळे सभागृहामध्ये वर्ग नाहीत. आपण इथे वर्ग आहे तसं वाटलं होतं, कारण इथे विद्यार्थी उभे होते ज्या वेळेला मी पटांगणाला शूट करत होतो. इथे ग्रंथालयच आहे. ते पाहूया. नमस्कार मॅडम. हे ग्रंथालय आहे राजापूर ग्रंथालय ना सर? हां, राजापूर हायस्कूलचं. इकडे एक वर्ग आहे असं वाटतं. तर आता आपण आहोत ते काळे सभागृह ह्या इमारतीमध्ये आहोत, आणि ह्या इमारतीमध्ये एक वर्ग आहे इयत्ता 10वी ब, सॉरी 10वी ड वर्ग आहे. तर आपण वर्गामध्ये जाऊन पाहूया. सर्व 10वी ड चे विद्यार्थी आहेत. नवीन वर्षाचा पहिला दिवस. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. अभ्यास चांगला करा. सर आहेतच. तर आता आपण आलेलो आहोत ते राजापूर हायस्कूल मैदानावर आलेलो आहोत. आता मैदान सुनसान वाटतंय, कारण आता सर्व विद्यार्थी आता वर्गामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि आता अध्ययनाला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण गोखले इमारत या ठिकाणी आहोत, आणि येथील वर्गामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. तर हा इयत्ता 10वी अ वर्ग, तिथे अध्ययनाला सुरुवात झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना 10वीच्या खूप खूप शुभेच्छा. अभ्यास चांगला करा. चला सर, धन्यवाद. आपण आता गोखले इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात आहोत. आता यूट्यूबच्यामुळेच आणि तुमच्यामुळेच, आपले माजी विद्यार्थ्यांमुळेच मला हे वर्ग पाहायला मिळत आहे. मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेला एवढं मी फिरलो देखील नसेल शाळेमध्ये, एवढं आज मी फिरतोय. खूप बरं वाटतंय मला, कारण माझ्या जुन्या आठवणी खूप ताज्या होत आहेत. कशाला छत्रे आडव्या धरताय? तर आता आपण इयत्ता 9वी ब किंवा 9वी ब च्या वर्गामध्ये आपण आता आलेलो आहोत. आज मुलांची संख्या खूप कमी आहे विद्यार्थ्यांची, कारण पहिला दिवस आहे आणि पाऊस पण खूप मुसळधार पडतोय आपल्या राजापूरमध्ये म्हणण्यापेक्षा कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो, आणि सर्व नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या पाण्यामुळे, पुराच्या पाण्यामुळे येऊ शकले नाहीत. धन्यवाद सर. तर इथे बाजूला इयत्ता 12वीचा वर्ग आहे. त्या 12वीच्या वर्गामध्ये देखील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, कारण पाऊस पडतोय. कारण तेच आहे, मुसळधार पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये, आणि त्यामुळे नद्यांना पाणी आलेलं आहे बरंचसं. त्यामुळे काही किंवा बरेचसे विद्यार्थी येऊ शकले नाहीत, कारण गावागावामधून विद्यार्थी येतात इथे शिकण्यासाठी. धन्यवाद सर, धन्यवाद. तर आपण जे समोर इमारत पाहत आहात ती आहे घोडेदाते कनिष्ठ महाविद्यालय. तर आपण आता त्या इमारतीमध्ये जाणार आहोत आणि आपण आता तिथले वर्ग पाहणार आहोत. तिकडे समोर आहे गोखले इमारत, आणि ह्या बाजूला आहे कला मंदिर. जे शाळेचे कार्यक्रम असतात, समारंभ असतात, त्यावेळेला हा कला मंदिरमध्ये सर्व विद्यार्थी एकत्र होऊन, विद्यार्थी सर एकत्र होऊन समारंभ पार पाडतात, साजरा करतात.
तर आता आपण गोडे दाते कनिष्ठ महाविद्यालय या इमारतीमध्ये आता जात आहोत आणि तेथील आपण वर्ग पाहणार आहोत. तर आता आपण गोडे दाते इमारतीमध्ये आहोत. तर इथे लॅब आहे बायोलॉजी, लॅबोरेटरी ऑफ बायोलॉजी. आपण तिथे प्रवेश करूया आणि पाहूया. नमस्कार सर. तर आता आपण गोडे दाते महाविद्यालयामध्ये आहोत. तर इथे इयत्ता 12वी सायन्स हा वर्ग आहे. इथे पण अध्ययन चालू आहे. आपले सिनकर सर. नमस्कार सर. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण आहोत ते गोडे दाते महाविद्यालयामध्ये आणि इथे इयत्ता 12वीचा संयुक्त वर्ग आहे. इथे देखील अध्ययन चालू आहे. नमस्कार मॅडम. इयत्ता 12वी संयुक्त आहे ना? हां. हे आपलं मराठी आहे. धन्यवाद मॅडम. तर आता आपण पाहत आहात हे आहे राजापूर हायस्कूल आणि महाविद्यालय. तर आपण एकदा उंचावरून दृश्य घेऊया. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या शाळेला खूप खूप शुभेच्छा द्या. शाळेतील जे विद्यार्थी आलेत, नवीन विद्यार्थी, त्यांना शुभेच्छा द्या आणि सर्व विद्यार्थी आता शिकत आहेत त्यांना देखील शुभेच्छा द्या. धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला, महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.